बोलणाराची माती सुद्धा विकली जाते आणि न बोलणाराचं सोनं सुद्धा तसंच पडून राहतं, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. म्हणजेच जोपर्यंत आपण आपल्या व्यवसायाबद्दल इतरांना सांगणार नाही, आपल्या व्यवसायाचं मार्केटिंग करणार नाही, तोपर्यंत आपल्याला ग्राहक मिळणार नाहीत, आपला व्यवसाय वाढणार नाही. ज्याचं मार्केटिंग उत्तम आणि प्रभावी तोच व्यवसायात उभा किंवा बाजारात पाय रोवून उभा, असं एक साधं सोपं गणित आहे. निरमा हा एक असा ब्रँड आहे ज्यांनी मार्केटिंगच्या जीवावर शून्यातून विश्व निर्माण केलं. मार्केटिंग ही व्यवसायासाठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि म्हणूनच आज आपण निरमा या ब्रँडकडून काही मार्केटिंगच्या गोष्टी शिकणार आहोत. नमस्कार, मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट. निरमा हा आपल्या प्रत्येक सामान्य माणसाच्या घरात वापरण्यात येणारा डिटर्जंटचा ब्रँड आहे. याची स्टोरी तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकली असेल किंवा वाचली सुद्धा असेल, त्यामुळे याच्या स्टोरीत आपण काही जात नाही. आपण यांच्याकडून मार्केटिंगची स्ट्रॅटेजी काय शिकू शकतो हे बघूया. निरमाकडून आपण पहिली गोष्ट काय शिकू शकतो, तर आपली जाहिरात ही ग्राहकांची मानसिकता ओळखून बनवलेली असली पाहिजे. आपला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ही ग्राहकांसाठी आहे. आपण ते प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ग्राहकांना विकणार आहोत. त्यामुळं ग्राहकांची मानसिकता काय आहे हे लक्षात घेऊन आपण त्यानुसार जाहिरात बनवली पाहिजे. जेव्हा निरमा बाजारात आला तेव्हा ग्राहकांची मानसिकता काय होती, तर ज्या पावडरचा फेस जास्त होईल ती पावडर चांगली, फेस जास्त होतोय म्हणजे ही पावडर चांगली, असं ग्राहकांना त्यावेळी वाटायचं. ही गोष्ट निर्मानं लक्षात घेतली आणि त्यानुसार त्यांनी जाहिरात बनवली. तुम्ही निर्माची जाहिरात एकदा काळजीपूर्वक बघा किंवा लक्षपूर्वक ऐका. त्याच्यामधली जी रचना आहे किंवा त्याचे शब्द आहेत, त्याचे जिंगल आहे, त्याच्यामध्ये ग्राहकांची मानसिकता हायलाईट केलेली आहे की आमच्या पावडरचा फेस जास्त होतो. ही गोष्ट त्या जाहिरातीमध्ये हायलाईट केलेली आहे. त्याच्यानुसार म्हणजे ग्राहकांची मानसिकता लक्षात घेऊन त्या मानसिकतेनुसार ती जाहिरात बनवली, त्यामुळे ती फेमस झाली आणि त्याच्यासोबतच निरमा सुद्धा फेमस झाला. दुसरी गोष्ट आपण निरमाकडून काय शिकू शकतो, तर ग्राहकांच्या भावनांना स्पर्श करणारी जाहिरात बनवणं. आता मार्केटिंग हा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये लॉजिकपेक्षा इमोशन्सला फार महत्त्व असतं. जाहिरात जेवढी ग्राहकांच्या भावनांना स्पर्श करेल तेवढी ती जास्त चांगली आणि तेवढा जास्त प्रभाव करते ग्राहकांवर. त्यामुळं जाहिरात बनवताना ग्राहकांच्या इमोशन्सला हात घालता आला पाहिजे किंवा त्यांच्या भावनांना स्पर्श करता आला पाहिजे, अशी जाहिरात आपण बनवली पाहिजे. निरमाची तुम्ही जाहिरात बघितली तर त्याच्यामध्ये एक छुपा संदेश असतो जो अगदी इमोशन्सला टच करून जातो. म्हणजे एक जाहिरात होती बघा निरमाची, एक ॲम्ब्युलन्स रस्त्यामध्ये चिखलात रुतलेली होती आणि आपले कपडे घाण होतील म्हणून काही लोक ते ॲम्ब्युलन्सला धक्का देत नव्हते, त्या चिखलातून बाहेर काढत नव्हते. पण शेवटी काही महिला येतात आणि त्या कशाची पर्वा न करता ते ॲम्ब्युलन्स बाहेर काढतात त्या चिखलातून. ती ॲम्ब्युलन्स चिखलातून बाहेर काढताना त्यांच्या अंगावर चिखल उडतो, त्यांचे कपडे खराब होतात, पण त्यांना त्याची काळजी नसते कारण त्यांच्याकडे निरमा असतो. ह्या गोष्टीतून हा जो सामाजिक संदेश आहे त्याच्यासोबतच महिलांबाबतीत जी गोष्ट आहे की वुमन एम्पॉवरमेंट वगैरे, तर ती त्यातून हायलाईट केलेली आहे. ह्यामुळं जो ग्राहक वर्ग आहे त्यांच्या इमोशन्सला टच करणारी ही जाहिरात बनते. आणि शेवटी ते आपले एक लाईन येते, हेमा, रेखा, जया और सुषमा, सबकी पसंद निरमा, वॉशिंग पावडर निरमा, निरमा. तर अशी ग्राहकांच्या भावनांना स्पर्श करणारी जाहिरात आपल्याला बनवता आली पाहिजे. तिसरी गोष्ट आपण निरमाकडून शिकू शकतो ती म्हणजे प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आपल्या प्रोडक्टची किंमत कमी ठेवणे. आपला प्रोडक्ट कोणासाठी आहे, आपला ग्राहक वर्ग कोण आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. हे आपण 4Ps ऑफ मार्केटिंगच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. आपला ग्राहक वर्ग कोण आहे त्यानुसार आपण त्याची किंमत ठेवतो. पेनिट्रेशन आणि स्किमिंग अशा दोन गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या. तुम्ही जर व्हिडिओ तो बघितला नसेल तर आवर्जून जाऊन बघा. तर आपला प्रोडक्ट कोणासाठी आहे,
कोण आपला ग्राहक असणार आहे आणि त्याच्या अपेक्षा काय आहेत, आपला प्रतिस्पर्धी कोण आहे, त्याची वस्तू, त्याची क्वालिटी, त्याची किंमत, ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला आपल्या प्रोडक्टची प्राइस सेट करावी लागते. निरमा जेव्हा बाजारात आला होता तेव्हा त्यांना एकच प्रतिस्पर्धी होता, तो म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हरचा सर्फ. सर्फची किंमत त्या काळी म्हणजे जवळपास 70च्या दशकात 13 रुपये होती. म्हणजे सर्फ ही फार महागडी पावडर होती, त्यामुळं सामान्य लोक सर्फ खरेदी करत नव्हते. निर्मानं ही गोष्ट हेरली आणि त्यांच्या पावडरची किंमत फक्त 3 रुपये ठेवली, ते सुद्धा पोटॅशियम फ्री निरमा. मग सामान्य लोकांना ही परवडणारी गोष्ट झाली आणि निर्माचा ग्राहक वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपला ग्राहक वर्ग कोण आहे त्याच्यानुसार त्याची किंमत सेट करणं आणि प्रतिस्पर्ध्यापेक्षा क्वालिटी थोडी चांगली ठेवायची आणि प्रतिस्पर्ध्यापेक्षा किंमत थोडी कमी ठेवायची. असं जर तुम्ही केलं तर तुमचा प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस नक्कीच चांगल्या प्रकारे बाजारात चालते किंवा नक्कीच तुम्हाला मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग मिळून जातो. चौथी गोष्ट आपण निर्माकडून शिकू शकतो ती म्हणजे वेळेनुसार आणि गरजेनुसार आपल्या जाहिरातीत बदल करणे. आता आपण बिझनेस करताना किंवा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जेव्हा आपण बाजारात सेल करतोय त्यावेळी अनेक नवनवीन गोष्टी घडत असतात. बाजारात सारखं नवीन काहीतरी येत असतं, प्रतिस्पर्धी तयार होत असतात, ते सुद्धा आपल्यापेक्षा चांगलं मार्केटिंग करत असतात, आपल्याला टफ फाईट देत असतात. तर अशा वेळी मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल किंवा ग्राहक वर्ग सातत्यानं वाढवायचा असेल तर काय करावं लागतं, तर जाहिराती सातत्यानं बदल करावा लागतो. वेळेनुसार, गरजेनुसार, ग्राहकांच्या मागणीनुसार हळूहळू त्या गोष्टीमध्ये बदल करावा लागतो. निर्माकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. निर्मानं सुरुवातीला जी जाहिरात आणली होती त्यानंतर निर्माचा प्रचंड खप वाढला, निर्माला मोठ्या प्रमाणावर मार्केट शेअर मिळाला. पण त्यांचा जो प्रतिस्पर्धी होता हिंदुस्तान युनिलिव्हरचा सर्फ, तर त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग केलं, त्यांनी सुद्धा तगडी मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली. मग निर्माला कॉम्पिटिशन तयार झाली. मग निर्माने काय केलं, त्यावेळी रामायण फार प्रसिद्ध होतं आणि रामायणामधले सीतेचा रोल करणारी जी अभिनेत्री होती त्या अभिनेत्रीला जाहिरातीत आणलं. हळूहळू निर्माण हा ट्रेंडच सुरू केला की त्या त्या काळात जी अभिनेत्री फेमस आहे किंवा ज्या अभिनेत्रीला मोठं वलय आहे तिला आपल्या जाहिरातीत घ्यायचं. पण हळूहळू काय व्हायला लागलं, एकाच प्रकारच्या जाहिराती यायला लागल्या. म्हणजे फक्त अभिनेत्री बदललेली असायची, पॅटर्न जाहिरातीचा तोच असायचा. निर्माच्या ही गोष्ट लक्षात आली की आपण एकाच पटडीतल्या जाहिराती ग्राहकांना दाखवतोय. मग त्यांनी याच्यामध्ये थोडा बदल केला. त्यांनी ऋतिक रोशनला जाहिरातीत आणलं आणि त्याच्यातून हा संदेश दिला की दरवेळी महिलांनीच कपडे का धुवायचे. म्हणजे याच्या आधी वुमन एम्पॉवरमेंट किंवा महिला कपडे धुतात किंवा त्या रिलेटेडच महिलांना हायलाईट करणाऱ्या कंटेंट किंवा तशा गोष्टी त्या जाहिरातीतून दाखवल्या जायच्या. नंतर त्यांनी ट्रेंड बदलला, ऋतिक रोशन आला, त्याच्यानंतर अजून वेगवेगळे लोक घेऊन त्यांनी जाहिरात बनवली. तर ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की वेळेनुसार आणि गरजेनुसार जाहिरातीमध्ये बदल केला पाहिजे. तर ह्या 4 गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं मार्केटिंग करताना किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरवताना उपयोगी येतील, फायदेशीर ठरतील. तुम्हाला ह्या गोष्टी कशा वाटल्या ह्या कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.